हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. हा बोला ना. सर आज 9 ऑगस्ट नागपंचमीच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सर आज पुढील वातावरण कसं राहील आता? आज आहे 9 ऑगस्ट. हो. शेतकऱ्याला म्हणा आज 9-10 2 दिवस आणखीन तुमच्या जालना जिल्ह्याकडे आहे पाऊस. आहे का? आणि आणि त्याच्यानंतर मग 11 पासून मग ऊन पडणार आहे. 11 ते 15-16 पर्यंत. पूर्ण भागामध्ये ऊन पडेल का? हो, मराठवाड्यामध्ये आहे समजा. हा हा ऊन सांगतो ना. हा हा नांदेड, हिंगोली, हा बुलढाणा, हा जालना, संभाजीनगर, हा नगर जिल्हा, हा बीड जिल्हा, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, हा थोडंफार पुन्हा इकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र देखील हा 11 ते 16 दरम्यान ऊन पडेल. हा फक्त पाऊस काय होईल, हा वरचा पट्टा चालू राहील. कोणता? हा धुळे, हा धुळे. त्याच्यानंतर नंदुरबार, हा जळगाव, हा इकडे तसा ते एरंडोल, जळगाव, जामोद, हा इकडे बुलढाण्याच्या वरी परतवाडा, हा अकोट, अमरावती, वर्धा, ही पट्टा तिकडून राहील समजा पाऊस. हा तिकडे जास्त नाही ऊन पडणार, समजा थोडंच ऊन पडेल तिकडे, म्हणजे तिकडे थोडा थोडा पाऊस चालू राहील. आणि कोकणातला एक पाऊस चालू राहील, हा मुंबईचा चालू राहील. हा फक्त मराठवाड्यात मध्ये ऊन पडेल समजा. मराठवाड्यात हा किती दिवस राहिलं हे ऊन आपलं? 5-6 दिवस असं का? नंतर परत पाऊस येणार? पुन्हा पाऊस येईल. ठीक आहे, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. हो. 5-6 दिवसात शेतीचे कामे करून घ्या म्हणा. ठीक आहे, चालतं, सांगतो. हो, म्हणजे आहे उघाड तितक्यात खतं गितं पेरून घ्या, कारण की पुन्हा हो. पुढच्या महिन्यात एकदा पाऊस सुरू झाला तर पुन्हा बंद व्हायचा नाही. ठीक आहे, चालतं. हो. धन्यवाद.